नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीच्या मनात शंका आलेली आहे की वल्लरीच या सगळ्या मागे तर नाहीये ना. कारण क्राईम लोकेशनला अचानक वल्लरी पोहोचलेली असते, पण ईश्वरीने ठरवले की त्या बाबतीतले पुरावे आपण मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ईश्वरी सगळे पुरावे शोधत आहे. सगळ्या पुराव्यांच्या मागे काय आहे नक्की सगळ्यांना विचारते आणि तशीच शंका आता इकडे आकाशच्या मनात सुद्धा आलेली आहे. आकाशला सुद्धा तसंच वाटत आहे की हे सगळं करण्यामागे जर दुसरी कोणी व्यक्ती असेल तर, आणि आपल्याला माहित नसेल आणि आपण तेवढ्यावरच थांबलो की हे सगळं करण्यामागे तो उदयकांत होता आणि आता त्या उदयकांतवर आपण विश्वास ठेवला तर पुढे काहीही घडू शकतं असं आकाशच्या सुद्धा मनात आलेलं आहे. आणि ईश्वरीच्या मनातली शंका ईश्वरीने दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मामाला विचारले, तुम्ही पत्ता दिला का? मामा म्हणतात की मी नाही दिलेला पत्ता. मग ईश्वरीने अर्णवला विचारले की तुम्ही मामीला पत्ता दिला का? तर अर्णवचं म्हणणं आहे की मी पण नाही दिलेला पत्ता. जर मामानी पत्ता दिलेला नाहीये, अर्णवने पत्ता दिलेला नाहीये मामीला त्या क्राईम लोकेशनचा, तर मग मामीला पत्ता कोणी दिला? मामी तिथे अचानक पोहोचल्या कशा? हा प्रश्न ईश्वरीच्या मनात आलेला आहे आणि ईश्वरीची शंका जी आहे ती रास्त आहे. कारण ज्या पद्धतीने वल्लरी संशयास्पद वाटत आहे हे सगळं ईश्वरीच्या डोक्यात रिकॉल होत आहे. तर इकडे जेव्हा वल्लरी मामाला म्हणत असते की कोणीतरी आपल्या रूम मध्ये आहे असं मला जाणवतंय, त्यावरती मामा मात्र वल्लरीला सांगत असतो की काही अतृप्त महात्मे असतात आणि ते फिरत आहेत असं म्हणत मामाने तिच्या मनात भीती निर्माण केलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव, ईश्वरी सगळेजण तिथं असतात. सगळ्यांच्या डोक्यात विचारांचं काहोर माजलेलं आहे की हे सगळं काय झालंय. अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. सगळ्यांच्या मनात शंका उपस्थित राहिलेली असते. सगळेजण हादरलेले असतात. काही मिळतंय का? आता इन्स्पेक्टर साहेबांनी सगळ्यांना वॉर्निंग दिलेली असते, शोधाशोध करा लवकरात लवकर असं सांगितलं जात असतं आणि सगळेजण शोधाशोध करू लागतात. आणि त्याच वेळेस आता ईश्वरीच्या हाती ती घुंगरं लागतात, जी पैंजणची घुंगरं असतात. ईश्वरी ती घुंगरं हातात घेते आणि विचार करू लागते आणि ती शोधत शोधत बाहेर आलेली असते. ती म्हणत असते की काय आहे नक्की, कसं शक्य हे सगळं होणं. इकडे अर्णवच्या हातात टॉर्च आहे, अर्णव सुद्धा शोधाशोध करत आहे, पोलिसांची टीम सुद्धा तिथं आहे. म्हणजे हा माणूस सापडला आणि अचानक हे सगळं झालेलं आहे आणि त्याने सुसाईड केलंय या गोष्टीचा त्रास मात्र होत असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या विचित्र वाटत असतात आणि म्हणूनच ईश्वरीला आता शंका येऊ लागलेली असते. ईश्वरीच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की हे सगळं करण्यामागे कोण आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी मात्र बाहेर शोधाशोध करत असते. तेवढ्यातच वल्लरी तिला आलेली दिसते. ती वल्लरीला म्हणते की मामी तुम्ही इथे? नाही, कळत नाहीये मला. तर ती म्हणते, अगो कसं झालं हे सगळं, काय झालं, कसा केलं तो, त्याने सुसाईड कसं केलं, अशा शंका उपस्थित करत आता वल्लरी तिथं पोहोचलेली असते. आता जेव्हा वल्लरी तिथं पोहोचली ही गोष्ट ईश्वरीच्या नजरेतून काही केल्या चुकत नसते. ईश्वरीच्या मनात शंकांचं काहोर माजलेलं असतं. तर इकडे वल्लरी तिथं आता येऊन इतका कांगावा करते की तिनं जणू काय माणूस मेलेला कसा दिसतो हे बघितलंच नाहीये अशा पद्धतीने तिचा कांगावा सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र मामा तिला जवळ घेतो आणि म्हणतो, शांत हो शांत हो. म्हणजे आपल्या बायकोला तो समजवत आहे, प्रोटेक्ट करत आहे, अशा पद्धतीने ते घडत असतं. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब तिथे असतात. ते म्हणतात की अर्णव सर, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही सगळेजण जा, आता बॉडी पोस्टमॉर्टमला द्यावी लागणार आहे. आता हे तर सुसाईड आहे, मग त्याचं पोस्टमॉर्टम करणं गरजेचं आहे. त्यामुळं ती बॉडी पोस्टमॉर्टमला देणं तेवढंच गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं ते जायला सांगतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल, आपल्याला मी सिंदूर इथून निघावं लागणार आहे असं सांगितलं जात असतं. त्यावेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेब आता ॲम्ब्युलन्सला फोन करतात, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची आहे. या सगळ्या गोष्टींचा शोध घेणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी आता हे सगळे घरी आलेले असतात. नम्रताने सगळ्यांना पाणी दिलेलं असतं आणि सगळेजण शांतच असतात. कारण जे घडलेलं आहे ते इतकं भयानक असं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी निर्माण झालेल्या असतात. आणि तेवढ्यातच आकाश तिथे येतो. आकाशला काहीच माहीत नसतं काय झालंय ते. आकाश तिथे येतो आणि आकाश तिथे आलेला पाहून सगळेजण त्याला विचारतात आणि आकाशलाही प्रश्न पडतो की काय झालंय, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मात्र
आकाशला कळतं की उदयकांनी सुसाईड केलं. आकाश म्हणतो व्हॉट. आकाशला खरं तर टेन्शन येतं या गोष्टीचं. म्हणजे अचानक उदयकांनी सुसाईड कसं काय केलं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र आकाश त्याबद्दल शंका त्याच्या मनात जी आहे ती शंका विचारतो. तेव्हा सगळेजण तिथं आहेत. अर्णव सांगतो की हो, त्यांनी सुसाईड नोट लिहिलेली आहे. अर्णवने त्या सुसाईड नोटचा फोटो काढून घेतलेला असतो आणि अर्णव तो सुसाईड नोटचा फोटो पाहतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं. ईश्वरी म्हणते की माझ्याकडे द्या. आता ईश्वरी सुद्धा तो सुसाईड नोटचा फोटो पाहू लागते आणि तेव्हा मात्र ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की नाही, म्हणजे ईश्वरी ती सुसाईड नोट वाचत असते की 20 वर्षांपूर्वी रमाकांत राजे शिर्केंना उद्ध्वस्त करणारा मी आहे, मला त्याचा पैसा हवा होता, पण आता मी ना वैतागून गेलो ह्या सगळ्या गोष्टींना, लपून राहणं पोलिसांपासून, या सगळ्याचा मला त्रास होऊ लागलेला आहे आणि असं म्हणत मी आता सुसाईड करतोय असं त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आता सगळ्यांच्या मनात शंका असतात. ईश्वरी ती सुसाईड नोट वाचत असते. आजी तिथे असते. आजी रडत असते. आजी म्हणत असते की ह्या माणसाला जर आधीच उपरती झाली असती तर माझ्या सात्विकाचं आयुष्य वाचलं असतं, माझी सात्विका वाचली असते, हे आजीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यामुळं आजी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतात. आजींना माहीत असतं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे मामा म्हणतो की अगं आई राहू दे ना, आता झालंय गेले त्याच्यावरती आता विचार करून काहीच होणार नाहीये, कशाला आपण त्याच्यावरती विचार करायचाय, असं मामा इकडे सांगत असतात. तेव्हा मात्र आजी म्हणत असते बरोबर आहे तुझं, कशाला विचार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला पटतायत, पण कुठंतरी माझ्या सात्विकाचं आयुष्य, माझ्या सात्विकाचा संसार वाचला असता असं म्हणत आजी रडत असते. कारण हा माणूस जर आता उद्ध्वस्त झाला, याला जर आधीच उपरती झाली असती तर चांगलं झालं असतं असं आजीचं म्हणणं असतं. त्यावरती मामा म्हणत असतो हो मला पटतंय तुझं, पण जे काय झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मग ईश्वरी म्हणत असते पण नाही, कारण त्याने किती जरी त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं की ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत, तरीही तुमच्या सगळ्यांच्या नजरेतून एक गोष्ट विसरली का, कारण मला आईने सांगितलं होतं की या सगळ्यामागे एक बाई होती, तिला त्या बाईने तिथं पाठवलेलं होतं. त्याचबरोबर आपल्याला तो धुमाळ सांगणार होता त्यालाही त्या बाईनं सांगितलेलं होतं. आणि आत्ता उदयकांत ने सांगितलंय की हे सगळं करण्यामागे त्याचा हात होता. मग हे कसं शक्य आहे, अशी शंका ईश्वरीच्या मनात आलेली असते आणि ईश्वरी विचार करू लागते. वल्लरी म्हणते की ह्या ईश्वरीचं डोकं नको तिथं जरा जास्त चालायला लागलेलं आहे, मला मात्र या बाबतीत विचार करावा लागणार आहे. हिने काहीही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हिच्या हातात जर आता अशा पद्धतीने आल्या तर सगळं अवघड होईल, असा विचार तिच्या मनात सुरू झालेला असतो. वल्लरी म्हणत असते की काही झालं तरी ह्या ईश्वरीचं डोकं नको तिथं चालण्याआधी मला पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग ईश्वरी एक एक मुद्दा सांगू लागते की धुमाळ सुद्धा आपल्याला त्या बाईचं नाव सांगणार होता, नेमकं त्याच वेळी त्या धुमाळला गोळी घालण्यात आली. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता ईश्वरी सांगत आहे. ईश्वरी म्हणत असते की मला कळत नाहीये की असं कसं झालं, कारण धुमाळला सुद्धा गोळी घालण्यात आली, आज या माणसाने सुद्धा सुसाईड केलं, या सगळ्या मागे नक्की काय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचंय, त्याने एखाद्या बाईला मॅनेज केलेलं असू शकतं, त्याने त्या बाईचा वापर करून घेतलेला असू शकतो कामं करण्यासाठी. ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, सगळे म्हणत असतात की आता रमाकांत यांच्या आत्म्याला शांती लागणार आहे, तर ईश्वरी म्हणत असते पण त्या बाईचं काय, ज्या बाईने एवढं सगळं केलेलं आहे त्या बाईला आपण असं कसं सोडायचं, तिच्याबद्दल आपल्या मनात शंका आलेली आहे तर त्या बाईला शोधलं पाहिजे ना. आता ईश्वरी त्या गोष्टींचा विचार करू लागते आणि इथेच वल्लरीच्या शिट्ट्या वाजू लागतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की बरोबर आहे, कुठेतरी ईश्वरीचं म्हणणं आकाशला पटत असतं, सगळेजण विचार करत असतात. ईश्वरी म्हणत असते की हो, आजी सुद्धा म्हणते की बरोबर आहे. ईश्वरी म्हणते ह्या सगळ्या गोष्टीला काहीतरी आहे की ज्या वेळेस ईश्वरी म्हणते त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे, कारण काही झालं तरीही ती बाई कोण आहे तिला सुद्धा शोधणं गरजेचं आहे, कारण ज्या बाईमुळं हे सगळं झालंय, असं म्हणत आजीने सुद्धा आता इकडे ईश्वरीची साथ दिलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. ईश्वरी आता हॉलमध्ये आलेली असते. ईश्वरी तिथं बसून विचार करत असते. तेवढ्यात मामा तिथे येतात आणि मामा म्हणतात काय झालं का ईश्वरी, कसला विचार करतेस एवढा. तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही हो मामा, तेच उदयकांचा. तेव्हा मामांच्या शेजारी आता मामा तिथे येऊन बसतात आणि ईश्वरीला विचारू लागतात. इकडे आकाशला नम्रता म्हणत असते कशी लागली, म्हणजे तिने एक डिश बनवलेली असते आणि ती कशी लागली, मी आज फर्स्ट टाइम बनवली. आकाश म्हणतो की हां ठीक आहे. आकाश त्याच्या विचारत आहे. तेव्हा नम्रता त्याला विचारते काय झालं. आकाश म्हणत असतो की मला कळत नाहीये की ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ घ्यायचा आहे आणि कशा घ्यायच्या आहेत ते.
कारण काहीही झालं तरीही मला कुठेतरी शंका येते. ईश्वरीचं म्हणणं पटायला लागलंय. त्यावरती आता नम्रताचं असं म्हणणं असतं की अहो तुम्ही तिच्या गोष्टींकडे नका लक्ष देऊ. ती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. उगीच तिच्या मनात काही शंका येत राहतात. असं आता नम्रता आकाशला सांगत असते. पण आकाशलाही कुठेतरी पटत असतं की नाही, काहीतरी असं घडलंय ज्याच्यामुळं या सगळ्या मागे असं काहीतरी आहे आणि ईश्वरी म्हणते या गोष्टीला काहीतरी शंका आहे. इकडे मामा म्हणत असतात की हे बघ ईश्वरी, तू मला काय समजते, तुझा बाबा समजते की नाही, तुझ्या बाबांसारखं आहे ना मी. मग सांग मला तुझ्या मनात काय शंका आहेत, काय प्रॉब्लेम आहे. असं जेव्हा मामा विचारत असतात तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मामा मला सांगा की मामींना तुम्ही सांगितलेलं का. मामा म्हणतात की कशाबद्दल. नाही आपण तिथे पोहोचलो ना, त्यानंतर मामी तिथं आल्या अचानक. मग मामींना ही गोष्ट कुठून कळली असं ईश्वरी विचारू लागते. तेव्हा मामा म्हणतात मी नाही सांगितलं, अर्णवने सांगितलं असेल. आता ईश्वरीच्या मनात शंका आहे ती अर्णवने, पण अर्णवने तर आपल्यासमोर काहीच नाही सांगितलेलं. कारण घाईच इतकी होती. मामाचंही म्हणणं तेच असतं की इतकी घाई होती ना, असं कळवायला वगैरे मला वेळच नाही मिळाला असं मामा सांगू लागतात. तेव्हा ईश्वरीच्या मनात शंका उपस्थित राहिलेली असते की म्हणजे मामी तिथे कशा पोचल्या. मामीला तर कोणीच काहीच नाही सांगितलेलं, मग अचानक मामी तिथं कशा पोहोचल्या, ही शंका ईश्वरीच्या मनात असते. इकडे आता ते हँडरायटिंग ह्या सगळे जग पुरावे आहेत. त्यावरून वल्लरीच्या डोक्यात आता रान पेटलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की माझ्या हस्ताक्षरात मी ती सुसाईड नोट लिहिलेली आहे. आता माझी सगळे अक्षर जे आहेत ते मला घालवावे लागणार आहेत, ते नष्ट करावे लागणार आहेत. म्हणून तिच्या डायऱ्या वह्या काही जे आहे ते सगळं घेऊन ती बाहेर येते. आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात एकच असतं की काहीही झालं तरीही ही सगळं मी जाळून टाकणार आहे. आणि मग तिने ते सगळं ते पेटवून दिलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आकाशच्या डोक्यात शंका सुरू आहेत की नाही, ईश्वरी म्हणते त्या गोष्टीला कुठेतरी तथ्य आहे. ते कळलं पाहिजे आपल्याला की काय झालंय नक्की, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत. हा विचार आकाशच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आकाश सुद्धा तेवढ्याच काळजीत पडलेला असतो. आकाश म्हणत असतो की नाही, मला कळत नाहीये की या सगळ्यामागे काय अर्थ आहे, कसा अर्थ आहे. इकडे वल्लरीच्या बाबतीत आता ईश्वरीच्या मनात शंका आलेली आहे की ईश्वरी तिथे कशी पोहोचली. कारण प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र ईश्वरी एकच विचार करते की मामी तिथं ऐनवेळी कशा पोचतात, म्हणजे मामींना कुठून या गोष्टीची भनक लागते. हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो. आता मामा सुद्धा तोच विचार करत आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, कुठंतरी पाणी मुरतंय आणि मला या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे असं ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे वल्लरी मात्र शांत होत असते. त्या आगीमध्ये ती शांत होत असते. तिला छान वाटत असतं की चला, म्हणजे आता कुठंतरी तिच्या मनातलं जे वादळ आहे ते थांबलेलं आहे. कारण तिच्या म्हणण्यानुसार तिने सगळं ते पेटवलेलं आहे आणि तिने सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत. म्हणजे आता कोणतीच गोष्ट शिल्लक राहणार नाही की ज्यामुळं हे सगळं जे काय आहे ते आपण निस्तरू शकणार नाही. अशी शंका या वल्लरीच्या मनात निर्माण झालेली होती. ती आता तिने बाजूला केलेली असते आणि तिने दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या मागे जी कोणी व्यक्ती होती त्या व्यक्तीला शोधून आपण त्या पद्धतीने आता एक एक करत संपवत आलेलो आहोत. आता ईश्वरीच्या मनात जी शंका होती ती शंकाही दूर झालेली आहे. आता ईश्वरी रूममध्ये येते. ईश्वरीच्या मनातले विचार अजून तरी संपलेले नसतात. अर्णव तिथे विचार करत बसलेला असतो, बाबांच्या फोटोकडे पाहत असतो. कारण ज्या बाबांचा आपण इतके दिवस तिरस्कार केला आणि ज्या बाबांच्या बाबतीत आपण चुकीचा अर्थ घेत होतो, ती व्यक्ती सुद्धा निष्फळ होती. तिने काहीच केलेलं नव्हतं आणि त्या व्यक्तीला आपण दोष देत होतो. इतके दिवस ते आपल्या कुटुंबासाठी पळत राहिले, पण मी काय केलं, त्यांच्यावर संशय घेतला. खरं तर त्यांनी या सगळ्या लोकांमुळं हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेला होता, अशा शंका मनात निर्माण झालेल्या असतात. तर इकडे ईश्वरी मात्र आता तिथं आलेली असते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. आता ईश्वरी म्हणते काय करू, अर्णव सरांना सांगू की नको, हे सगळं अति होत चाललंय असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर बोल. आता ईश्वरी बोलायला सुरुवात करते. ईश्वरी म्हणते की मामींना तुम्ही सांगितलं का त्या लोकेशनचा पत्ता वगैरे, म्हणजे मामी तिथं आपल्यानंतर आल्या ना, अगदी धावत धावत आल्या होत्या. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मी नाही सांगितलेला पत्ता. असं जेव्हा अर्णव म्हणतो
तेव्हा ईश्वरी म्हणते, मग त्यांना पत्ता कोणाकडून मिळाला, त्या तिथं कशा आल्या? म्हणजे या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या तर नाही आहेत ना. अचानक मामी तिथं पोहोचल्या, ते लोकेशन तर. तेव्हा अर्णव म्हणतो, हां ते बरोबर आहे, पण मला पण नाही कळत आहे की हे सगळं काय चाललंय ते. असं अर्णवच्याही डोक्यात शंका येते. ईश्वरीच्या मनातली शंका ईश्वरीने बोलून दाखवलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी त्या सगळ्या गोष्टींबद्दल इकडे बोलत असते. आता मात्र अर्णव म्हणत असतो की बरोबर आहे मी सुंदर तुझं, पण आता ईश्वरी विचार करतच असते. ह्या सगळ्या गोष्टींनी ईश्वरीचं मात्र डोकं अगदी हँग व्हायची वेळ आलेली असते. तिला कळत नसते की हे सगळं काय झालंय ते. आणि मग अर्णव आणि ईश्वरी विचार करत असतात. ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर, आपल्याला जरी वाटत असलं तरीही मला वाटत नाही आहे की अजूनपर्यंत या सगळ्यामधून मार्ग निघालेला आहे. या सगळ्या गोष्टींमधून आपण पुढे पोचलेलो आहोत. कारण तुम्ही विचार करा, ज्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, जे सगळं चालू आहे त्यामध्ये तुम्ही विचार करा की ह्या सगळ्यामागे कोण असू शकतं. कारण जे काय घडत आहे, ज्या काय गोष्टी घडत आहेत, या सगळ्याच्या मागे कोणाचा हात आहे, हा विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. इकडे रूममध्ये आल्यानंतर वल्लरी मामाला म्हणत असते की मला ना कळत नाही आहे की मला काय होतंय ते, कारण मला ना सारखं कोणीतरी रूममध्ये असल्याचा भास होतोय. मामा मात्र इकडे सांगत असतो की कसं आहे माहिती आहे का, काही आत्मे असतात, ते फिरत असतील आपल्या रूममध्येही आलेले अतृप्त आत्मे. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र वल्लरी विचार करू लागते. आणि खरं तर आता वल्लरीला रमाकांत, उदयकांत यांचं भूत ज्या पद्धतीने झपाटणार आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. जी वल्लरीच्या मनात शंका आहे ती लवकरच तिची शंका दूर होणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरी ह्याच गोष्टींचा विचार करते आणि त्या विचारांमध्ये ती झोपी चाललेली आहे. तिला त्रास होत आहे की हे सगळं कोणी केलंय, या सगळ्या गोष्टींचा शोध लागणं गरजेचं आहे. खरं तर वल्लरीने सगळं करून सवरून आता देवपूजेला लागण्याचं नाटक जे काही तिचं चाललेलं आहे, मी त्यातली नाही आहेच, मी त्यात काहीच गोंधळ घातलेला नाही आहे, हे सगळं जे काही तिनं करते ते मात्र खरंच खूप मजेशीर आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं जो काही त्रास होत असतो, ज्या काही गोष्टी घडत असतात, त्या मात्र आता समोर येणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.